भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात होता वाचलाय। छत्रपती संभाजीनगरहून लातूरच्या दिशेने झेपवण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये भीषण तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलंय। वैमानिकाच्या सतर्कतेमुळे एक अत्यंत मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेनं संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे। पंकजा मुंडे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता का आणि आता त्यांची प्रकृती कशी आहे, नेमकी काय आहे ही संपूर्ण बातमी जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार वाढला असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरलेत। भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे या देखील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे विमानाने नव्हे तर हेलिकॉप्टरने रवाना होणार होत्या। लातूरमध्ये त्यांच्या अनेक नियोजित सभा होत्या आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांची वाट पाहत होती। मात्र पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरमध्ये बसून उड्डाण घेणार इतक्यातच वैमानिकाला इंजिन किंवा यंत्रणेमध्ये काहीतरी गंभीर तांत्रिक त्रुटी असल्याचं जाणवलं। उड्डाण करण्यापूर्वीच ही बाब लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। जर हे हेलिकॉप्टर हवेत असताना असा बिघाड झाला असता तर परिस्थिती अत्यंत भयानक असू शकली असती। काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं, त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या या हेलिकॉप्टरबाबत माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे। या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी तातडीनं सुरक्षिततेचा विचार करून आपला प्रवास थांबवला। त्या काही काळ छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलमध्येच थांबल्या होत्या। पंकजा मुंडे यांच्या सुरक्षिततेच्या बातमीनं त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी या बिघाडामुळे त्यांच्या लातूरमधील नियोजित सभांचं वेळापत्रकाचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। अनेक ठिकाणी सभांसाठी हजारो लोक जमले असताना ही बातमी धडकल्याने तिथे काही काळ चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याचं आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। वेळेचा अव्यय टाळण्यासाठी आणि लोकांची निराशा होऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांच्या टीमने आणि पक्षाने तातडीने चक्र फिरवून दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता पंकजा मुंडे या दुसऱ्या सुरक्षित हेलिकॉप्टरने लातूरच्या दिशेने रवाना होणार असून त्या ठरलेल्या सर्व सभांना हजेरी लावणार आहेत। तांत्रिक बिघाडामुळे उशीर झाला असला तरी पंकजा मुंडे आपला दौरा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत। या घटनेनंतर मात्र राजकीय नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षा आणि विमानांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सुदैवाने आज कोणतीही जीवितहानी किंवा कोणती मोठी दुखापत झाली नाही आणि पंकजा मुंडे पूर्णपणे सुरक्षित आहे। राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर काही उपाय करायला हवा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला सबस्क्राइब करा।